नमस्कार सर्वांना। सध्या बाजारामध्ये ओला वाटाणा, फरशीच्या शेंगा, फ्लावर अशा भाज्या येत आहेत। आज आपण फरशीच्या शेंगांची भाजी कशी करायची ते पाहूया। सर्वप्रथम फरशीच्या शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे आणि मागचे पुढचे टोक काढून सुरीने बारीक कट करून घ्यायचे आहे। त्यानंतर फरशीच्या शेंगाला लागणारे वाटण याची तयारी करून घेऊया। सुके खोबरे अर्धी वाटी घेतलेले आहे, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 5-6 मिरच्या घेतलेल्या आहे। हे सर्व मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे आहे। कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घातलेले आहे। तयार केलेले वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे। अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ घालावे। बारीक कट केलेली फरशी घालून छान परतून घ्यायची आहे। थोडा वेळ परतून झाल्यानंतर अर्धा ग्लास इतके पाणी घालून भाजी 10 ते 15 मिनिटे बारीक गॅसवर शिजवून घ्यायची आहे। ही भाजी गरमागरम चपाती सोबत खूप छान लागते। नक्की ट्राय करून पहा। अतिशय सोप्या पद्धतीने पटकन होणारी अशी भाजी आहे। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।